पुढच्या 2 दिवसांमध्ये महायुतीचं जागा वाटप निश्चित होणार आहे। मुख्यमंत्री जागा वाटपावर चर्चा करण्याकरता नवी दिल्लीत जातील असं संजय शिरसाट म्हणाले। आम्हाला सन्मानजनक जागा मिळतील। गेल्या वेळी 22 जागा लढवल्या होत्या, तेवढ्या जागा मिळाव्यात अशी आमची मागणी असल्याचं त्यांनी म्हटलंय। त्याचबरोबर ठाकरे गटावरही त्यांनी हल्ला चढवला। आम्ही शिवसेना पक्ष म्हणून आम्ही गेल्या वेळेला जे जागा लढवल्या होत्या 22 ती प्रथमतः आमची मागणी होती आणि अजितदादांनी जे सांगितले की जे खासदार आहेत त्यांनी त्याच जागा लढवाव्यात की काय याचा निर्णय त्या पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील। जागा मी पुन्हा एकदा सांगतो, एखादी जागा 1-2 जागा जे एक्सचेंज होणार आहेत किंवा ज्या ठिकाणी आपल्याला वाटतं की आपले कार्यकर्ते चांगले आहेत त्या जागेबद्दलचा एक सहानुभूतीपूर्वक विचार हे वरिष्ठ नेते करतील। डोळा मारत नाही, आता पदर पकडायच्या भानगडीत आहेत। उबटा गटामध्ये आता मी कुणाच्या बरोबर जाऊ ही रेस लागलेली आहे। कोणीही तिथं थांबायच्या मनस्थितीत नाही। हे किती जरी बोंबलो दे आणि फार इतिहासाचे दाखले देऊ द्या, यांना आता स्वतःचं घर वाचवणं अवघड झालेलं आहे। खोटं बोलून राजकारण जास्त दिवस चालत नाही, हे आता सिद्ध होत चाललेलं आहे। बारामतीचा सातबारा एखाद्या कुटुंबाच्या नावावर केलेला नाही असं म्हणत शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार विजय शिवतारे यांनी लोकसभा लढवण्याचे संकेत दिलेले आहेत। त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे। विजय शिवतारे बारामतीतून लढले तर कल्याण लोकसभा मतदारसंघात वेगळा निकाल लागेल असा इशारा आनंद परांजपेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिला। मुख्यमंत्र्यांनी आपल्या नेत्यांना आवरावं असंही आनंद परांजपे म्हणाले। विजय शिवतारेंनी सोमवारी पवार कुटुंबियांवर सडकून टीका केली होती। त्याचवेळी पवारांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचं ठरवलं होतं, त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने नाराजी व्यक्त करत थेट इशारा दिलाय। आपण अलीकडे बघतो, तुम्ही पण पत्रकार मित्र बघता की खूप वेगळ्या प्रकारे वाचावीरांची संख्या वाढलेली आहे आणि काही पण बोलत असतात। कुठं काही कोण खेकडा म्हणतं, कोण वाघ म्हणतं, कोण काय म्हणतं। अशा गोष्टी खरं तर थांबल्या पाहिजेत। ज्यावेळेस आपण स्वर्गीय चव्हाणसाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो, स्वर्गीय वसंतदादांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो, स्वर्गीय वसंतराव नाईकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो, ह्या सगळ्या महान व्यक्तींनी एक महाराष्ट्राला नवीन रस्ता दाखवलेला आहे। त्या रस्त्यानेच आपण सगळ्यांनी पुढे गेलं पाहिजे अशी माझी मनापासूनची भावना आहे। माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना विनंती आहे की सातत्याने राष्ट्रवादीची असलेली शक्तिस्थळं, स्वाभिमान, मग ती बारामती लोकसभा असेल, रायगड लोकसभा असेल, याच्यावर वारंवार शिवसेनेचे नेते हे टीका टिप्पणी करत असतात। माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या नेत्यांना आवरावं, अन्यथा आम्ही देखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत। कोणाला जर वाटत असेल की कल्याण लोकसभा खूप जिंकणं सोपं आहे, तर राष्ट्रवादीचा स्वाभिमानी कार्यकर्ता वेगळा निर्णय निकाल देखील कल्याण लोकसभेमध्ये लागू शकतो। एखाद्यावर टीका करताना जर खालच्या पातळीवर टीका केली, हा अधिकार आपल्याला दिलेला नाही। पक्षाच्या अंतर्गत युतीमध्ये, महायुतीमध्ये असताना अशा टीका करणं योग्य नाही। काही टीका काही लोकांनाच करताना शोभा देतात। उगाच तरी टीका करून असलेलं वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करू नका। देशात कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुका जाहीर होणार आहेत। कुणाला लोकसभेचं तिकीट मिळेल आणि कुणाचा पत्ता कट होईल याची जोरदार चर्चा सध्या रंगतीये। ठाणे जिल्ह्यातील लोकसभा जागा वाटपावरून महाविकास आघाडीत गरमागरमी सुरू होती, पण महायुतीत मात्र सगळं सुरळीत सुरू असताना आता महायुतीतील पक्षात आणि पक्षांतर्गत जागा वाटपावरून वाद दिसू लागलेत। त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकांमध्ये आपापसातच लढत होईल का अशी चर्चा रंगतीये। मुंबईप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील लोकसभेची निवडणूक सत्ताधारी तसंच विरोधकांसाठी महत्त्वाची मानली जाते, कारण ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा आहे। त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेसाठी आगामी लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाते। ठाणे जिल्ह्यात ठाणे, कल्याण आणि भिवंडी हे 3 लोकसभा मतदारसंघ आहेत। त्यातील कल्याण लोकसभेतून विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे, भिवंडी मतदारसंघातून केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते। पण ठाणे लोकसभेवरून महायुतीत मिठाचा खडा पडलाय, कारण ठाणे लोकसभेच्या जागेवर भाजपनं दावा ठोकलाय।
माजी खासदार संजीव नाईक हे ठाणे लोकसभेतून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत, तर शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते नरेश म्हस्के आणि माजी आमदार रवींद्र फाटक यांनीही कंबर कसली आहे. की भाजपमधून कोण इच्छुक राहणं मंदाताईंचा पण अधिकार आहे, ते आमदार आहेत, त्यामुळे ते इच्छुक राहू शकतात. त्याच्यामुळे त्याच्यावरती आम्ही काय प्रतिक्रिया देणार, त्या सिनियर आहेत. पक्षाने मागणी केलेली आहे आणि पक्षाच्याकडे कार्यकर्त्यांनी मागणी केली की बाबा ही जी सीट आहे ही भारतीय जनता पक्षानं आपल्या सहकारी जे काही घटक पक्ष आहेत यांच्याबरोबर लढवली पाहिजे आणि त्याचा स्टॅटिस्टिक रिपोर्ट दिलेला आहे. त्याच्यामुळे याच्यावरती मी जास्त बोलणं उचित नाही. नेते मंडळी फार या संदर्भामध्ये सजग आहेत. एकीकडे सत्ताधारी भाजप शिवसेनेत ठाणे लोकसभेवरून चढाओढ लागली आहे, तर दुसरीकडे शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावरती आला. राष्ट्रवादी काँग्रेसलाही ठाणे जिल्ह्यातील सत्तेत वाटा हवाय. आम्ही देखील अनेक असे मतदारसंघ आहेत की ज्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी वातावरण मग गढूळ करू शकतात. ठाणे जिल्ह्यातील लोकसभेच्या जागांवरून महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. तशीच काहीशी अवस्था महाविकास आघाडीची असल्याचं पाहायला मिळतंय. महायुतीत इच्छुकांची गर्दी पाहायला मिळते, तर महाविकास आघाडीकडे उमेदवारांची वाणवा असल्याचं चित्र आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात भिवंडी लोकसभा मतदारसंघ काँग्रेस, ठाणे शिवसेना उभाटा, तर कल्याण लोकसभेची जागा एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाला मिळण्याची शक्यता आहे. ठाणे लोकसभेत शिवसेना उभाटाची उमेदवारी पुन्हा एकदा विद्यमान खासदार राजन विचारे यांना मिळणार आहे. पण कल्याण आणि भिवंडीच्या उमेदवारांविषयी अद्याप कोणतीही चर्चा झाली नाही. महायुतीत मात्र लोकसभा जागेवरून इच्छुकांची संख्या वाढल्याने महायुतीत देखील लोकसभा जागांवरून सगळं काही सुरळीत नाहीये हे आता स्पष्ट झालेलं आहे. यामुळेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती याचबरोबर पक्षांतर्गत कुरघोडी आणि डावपेच देखील पाहायला मिळतील यात काही शंका नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे.